नमस्कार मित्रांनो. तर हा आपला तुरीचा प्लॉट आहे. खडका या जातीची तूर लावलेली आहे. तर फक्त 2 फवारण्या ह्याला घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहत आहात तुरीला शेंगा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत आणि फुलंही आहेत. या व्यतिरिक्त तुरीची वाढ अत्यंत जोमान झालेली आहे. तिला 1840 आणि युरिया या दोन्हीचं प्रमाण योग्य करून आपण झाडांना दिलेलं होतं. अगदी सशक्त झाडं आहेत, तुम्ही पाहत आहात. हे पहा शेंगा चांगल्या मजबूत आणि दर्जेदार माल या ठिकाणी लागलेला दिसतोय. अगदी प्रत्येक झाड तुम्हाला इथं शेंगाने भरलेलं दिसेल. आणि आपण जर बघितलं व्यवस्थित तर शेंगा एकदम छान लागलेले आहे. हे पहा, माल अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार त्या ठिकाणी झाडं आलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला तसा माल लागलेला आहे. तर सध्या ही दुसऱ्या फवारणीच्या स्टेजमध्ये आहे. त्यामुळे हे पहा अगदी छान माल सेट झालेला आहे. तर याला आता दुसरी फवारणी द्यायची आहे. तर दुसरी फवारणी मित्रांनो कोरेजिनची करायची आहे. कोरेजिन हे कीटकनाशक आहे. कारण आता ह्या शेंगा बी तयार होत आहे आणि छोट्या छोट्या शेंगा आहेत, परंतु बी तयार होत असल्यामुळे आता एकमात्र कोरेजिनची फवारणी याला करायची आहे, जेणेकरून त्याचा असर 20 ते 25 दिवस राहतो. तर मित्रांनो, आपण या पद्धतीनं तुरीची देखभाल निगराणी केल्यामुळं तुरीचं झाड खूप मोठं झालेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल, जवळजवळ 7 ते 8 फूट हे झाड आहे. इथं कॅमेऱ्यात पण बसत नाही बा. आता पाहू शकत असाल तुम्ही, हे सर्व झाडं अशीच आहेत. पूर्ण अगदी फुलाने वाकून गेलेलं झाड आहे. तुम्ही पाहत असाल कॅमेऱ्यामध्ये. तर साधारणतः असा आपला एक ड्रिपवर 1 एकरचा प्लॉट आहे. तर ह्या पद्धतीनं सर्व झाडं अगदी मोठे मोठे आहेत आणि झाडाची वाढ आणि जोमदार झालेली आहे. मला अंदाज येईल त्याच्या बुडावरून हे असे तुरीची बुडं झालेली आहे. हे पहा, सर्रास बुडं. आता मी खाली बसलेलो आहे आणि आतमध्ये काहीही स्वच्छ एकदम आहे. अगदी लांबपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल. तर हा आहे आपल्या तुरीचा प्लॉट. तर मित्रांनो, पिकाची योग्य काळजी घेतल्यानंतर आणि वेळेवर फवारणी केल्यानंतर काहीही साध्य होऊ शकतं. अगदी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा प्लॉट तयार करू शकता. आणि एकदम स्वच्छ असं खाली ठेवलेलं आहे, गवत काही नाही. तर हा पहा, मला